आता आलो आहे सुवर्णदुर्गकडे. सुवर्णदुर्ग जास्त माहिती नाही आहे, इतिहास पण कधी वाचला नाही आहे. त्याची आता जरा खंत वाटायला लागली आहे, कारण समुद्राच्या मध्ये असलेला हा किल्ला किती सुंदर आणि निराळाच आहे. त्याबद्दल अधिक माहिती नसल्यामुळे क्षमस्व. वाटचाल पुढे चालत आहे, बघूया. चैतन्य सर, तुम्हाला ह्या दुर्गाबद्दल काय, किल्ल्याबद्दल काही माहिती, इतिहास काही वाचला आहे याबद्दल? तुम्हाला खंत वाटते याबद्दल तुम्हाला काही खंत व्यक्त करायची आहे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये करू शकता. काही नाही, छान वाटतंय. ज्या किल्ल्यावर महाराज येऊन गेले त्याच किल्ल्यावर आपण वावरतंय. पण एक खंत वाटायला हवी तुम्हाला याबद्दल, की तुम्हाला महाराष्ट्रातील किल्ल्याबद्दल काहीच नॉलेज नाही आहे. MBA करून कुठून MBA केलंय तुम्ही? काय माहिती दिली तुम्ही मॅडम? आम्हाला असं माहिती कळली आहे की हा किल्ला प्रोटेक्ट करण्यासाठी बाकीचे तिकडे 3 किल्ले बांधले आहेत. 3 किल्ले बांधले आहेत. ज्या मॅडमना थोडंसं नॉलेज आहे, यांनी इतिहास वाचला आहे, कारण अजून ते 4थीमध्येच आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे याबद्दल. आता काही दिसत नाही आहे, मी पॉज करतो व्हिडिओ. हे बघा, छोटे छोटे खिडक्या बांधल्या आहेत, छोट्या खिडक्या बांधल्या आहेत. ह्या कशासाठी बांधल्या आहेत तर दुश्मनावर इकडनं गोळी फेक. हे बघा अटकलं आहे इकडे, दुश्मनावर गोळी फेक. अरे माझं पण अटकलं. पारख ठेवण्यासाठी आणि मेनली दुश्मनावर अटॅक करण्यासाठी ह्या खिडक्या बनवलेल्या होत्या. इकडनं फायरिंग केले असते, बंदुकांची फायरिंग वगैरे इकडनं चालू करतात. इथे थोडं अडथळ रस्ता आहे. आणि हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे. हा सचिन, हैरल, तन्वी, हा आमचे सर गुरु चैतन्य सर, आणि हा मी. पॉज झाली व्हिडिओ मी केल्यावर. चला रे, त्यांनी स्वतः एक फोटो काढला. क्या है ये माजरा कुछ ऐसे. ला 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 ला.